तिथं मात्र जे चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जातील ते लगेच मैदानावरती आणणं हे महत्त्वाचं असेल. शेवटचा सामना, अंतिम लढाई मैदानाच्या आतमध्ये. वेलकम सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. दीपक बसमाले पहिले षटक, समोर संतोष. ड्राईव्ह केला जातो, साईडला बिरकावला जातो. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात ते मनू भगतला पण पाहतो. मागील मॅचचा हिरो ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल काढली जाते. सिंगलच्या मदतीनं संघिक अकाउंट ओपन केला जाता. एक ह्या धाबसंख्येवरती स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक इनवरती प्रवीण या फलंदाजाला पण पाहतो. वाघेरा संघाचा सुपर डुपर स्टार हा फलंदाजाला पण पाहतोय. चौकार षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळतात. आल्या आल्या समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटला चुका पाहायला मिळतात. बॉलने घेतली उंची भरारी आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडच्या बॅटमधला पहिला ब्रँड चौकार. पुलरलेचा बॉल स्वतःच्या फॉलीत बड्या. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेमध्ये सर्वोत्तम झेल इथे पकडला दीपक बसमान आणि पहिला धक्का वाघेरा टीमला. प्रवीण बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झाल्यानंतर नौका फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दीपकच्या विरोधामध्ये त्याला खेळाच्या बॅटची थोडीशी कडा लागली जाते. डायरेक्ट हिट पाहावं लागेल. इथून मात्र शतरक्षक आपण पाहला होता गणपतला. नंतर सरळ चेंडू स्थानवरती तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाता. विकेट साठी इथून चेक केला जाईल. स्क्रीनवरती श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. नॉट आउट. फलंदाज मैदानावरती सेफ असेल. एक धाव तर कंप्लीट झाल्या आणि एका धावेने संघाची धावसंख्या 10 पलकेवरती 6 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. दीपक आपण पाहतो चांगली गोलंदाजी. 3 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक तर त्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 शतरक्षक आपण पाहतो. या षटकामध्ये नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात. शतरक्षणाची विभरचना पाहिली तर एक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय आणि लॉंग ऑफ मध्ये अशी शतरक्षणाची विभरचना केली गेली. दीपक बसमाच्या माध्यमातून षटक फेकण्याकरिता तयारी पंचांच्या डावीकडनं. समोर संतोष. संतोषसाठी या बेचा चेंडू ड्राबी केला जातो. मिड विकेटला अळोंद कार्पेट शतरक्षक तैनात द्या. संतोषला आपण पाहतो एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा देखील वेगाने कन्वर्ट केल्यात. अंतिम लढाई आपण पाहतो आणि यामध्ये प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती. नाणेफेकी जिंकली होती आणि फलंदाजी त्यांना निर्णय घेतला होता. 30 ते 35 धाबा बनल्या तरी चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही. मैत्रीपूर्वक लढत ही जरूर आपण पाहतोय. मात्र एका चषकाचा हकदार कोण बनणार त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. खोला टाकलेला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. इष्टांच्या मागे थोडंसं फंबलिंग आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. अजून एकदा ठीक अचूक होते. तितकंच दमदार कलेक्शन आपण पाहिलं होतं दीपक बसमाचा आणि डेंजर झोन मध्ये इथे आपण पाहिला होता फलंदाज संतोषला. पाहावं लागेल.
तिसऱ्या पंचांचं डिसिजन ओ यू टी. बॅट्समन आउट. धक्का लागला जाईल दुसरा. वाघेरा टीमला फलंदाज संतोष बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजा, थँक्यू सो मच. दुसरा धक्का दिला जाता 8 या धाबसंख्येवरती वाघेरा टीमला. गोलंदाज आपण पाहिलं होता दीपक बसमान पहिलं षटक हाताळलं. 8 धाबा खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. नौका गोलंदाजी मार्कवरती मनू भगतला आपण पाहतोय पंचांच्या उजवीकडनं. पहिला चेंडू नितीनसाठी अगदी आपण पाहता वेगानं चेंडू रिलीज केला होता. बॅटची थोडीशी खडा लागल्यानंतर सिली क्षेत्रामध्ये चेंडू रिलीज होतोय. गणपतला पण पाहतोय तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची वाढती धाबसंख्या धावपलकेवरती जाऊन पोहोचते जाते 9 या आकड्यावरती. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात संदेश उघडा आणि आपण पाहतोय त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्याच्या माध्यमातून भरपूर चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये राहायला जातो. मनोज भगत वेगानं चेंडू फेकला होता. अगदी आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न. दीपक बसमा क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात द्या. दुसरेचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा वेगाने कन्वर्ट. गुड रनिंग मिड द विकेट. 2 धाबेने संघाची धाबसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली जातात. डबल डिजिट मध्ये 11 धाबा बनल्या जातात. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वाघेरा संघानं 2 फलंदाज गमावलेत. त्यामध्ये आपण पाहतोय संतोष बाद झाला आणि प्रवीण देखील बाद झालाय. आकाश आणि सोबतीला नितीन जोड साखळी पाहतोय. नितीनसाठी या बेचा चेंडू. प्रयत्न केले जातात धाबेसाठी आणि इथून मात्र पाहावं लागेल धावचेच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. फलंदाज अकेश आउट झालाय. धक्का लागला जातो इथून तिसरा बॅटिंग करत असताना वाघेरा टीमला. राहिली जात्या. क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर गुटेला आपण पाहतोय. मात्र आपल्या संघासाठी मित्र म्हणेना 2 धाबा वाचवल्यात. शेवटच्या क्षणाला अगदी त्यानं ती जिंप लगावली होती. असं वाटत होतं की बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. मात्र ऑन स्क्रीनवरती त्याला आपण पाहतोय. जबरदस्त बॅकअप त्याचं राहिलं. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला आणि त्यानंतर 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. यावेळी खराब चेंडू फेकला जातोय. पंच इशारा करतील इट्स व्हाईट बॉल. उजव्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अबद्ध चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एका धाबेने संघाची वाढती धाबा संख्या 16 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. शेवटचा चेंडू या षटकामधील फेकण्याकरिता मनोज भगत या गोलंदाजाला पाहतोय. शेवटचा चेंडू फेकत असताना एक चेंडू तर त्याने खराब फेकलाय. मात्र या चेंडूवरती चौकार षटकार आला तर मग एक्स्ट्रा धाबा इथून खर्च केला जातील मनू भगतच्या माध्यमातून. समोर तितकाच ताकदवर फलंदाज आपण पाहतोय नितीनला. अजून एकदा खराब चेंडू. शेवटचा एक चेंडू फेकायचा आहे आणि त्यामध्ये त्यानं 2 चेंडू एक्स्ट्राच फेकलेत. 6 चेंडूंचं षटक होतं आणि आतापर्यंत या गोलंदाजानं विचार केला तर अगदी 7 चेंडू फेकलेत. अजून एक चेंडू फेकायचा बाकी राहिला. मात्र या चेंडूवरती चौकार षटकार आला तर मग चांगली धावसंख्या बनली जाईल. 17 बनल्यात. 3 विकेट गेलेत वाघेरा संघाच्या. चांगला चेंडू पाहायला मध्ये गुडलिन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर उचळी खाली राहिली जाते. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. षटक क्रमांक संपला जातोय 2. संघाची धावसंख्या 17.
3 विकेट. थँक्यू डीजे. 2 षटकांचा वादली खेळ संपलाय. नौका गोलंदाज कॅप्टन कुंडला पण पाहतोय. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक दत्ता बसमा. समाधानसाठी समोर आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला जातो. अगदी यॉर्कर वेगा हा चेंडू फेकला होता. परफेक्ट यॉर्कर होता, मात्र तितकं चांगलं कलेक्टिंग देखील आपण पाहतो. फलंदाजाचा सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता समाधाननं. मामाच्या विरोधामध्ये त्याला आता बॅटिंग करायच्या दत्ता बसमा आणि त्याचनंतर समाधान. अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी त्यांचं जवळचं नातं आहे आणि मैत्रीपूर्वक लढत ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतायत मोरिया दोदाणी संघ. म्हटला तर अगदी दोदाणी संघाच्या दोदाणी संघासाठी खेळला जातोय. समोर फटका पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर गुट्टे तैनात द्या. एक सिंगल, दुसऱ्याचा प्रयत्न पैकी अचूक पाहायला मिळतोय. दीपक बसमा कलेक्ट तितकाच दमदार. विकेटचं नामी संधी, धक्का लागला जाईल चौथा. बॅटिंग करत असताना टीम वागेराला नितीन बॅक टू द डगआउट. वरती मैदानावरती दाखल होतोय संघाचा कॅप्टन, बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असणारा झोमा मैदानावरती दाखल झाला. समोर दत्ता बसमाला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न त्याचा जरूर आपण पाहिला होता, मात्र प्रयत्न पसला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला जातो. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात दत्ता बसमानं. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा बनल्या जातील याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. अंतिम टार्गेट कितपर्यंत सेट केला जाईल वागेरा संघाच्या माध्यमातून याकडे आता प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या गेल्या. समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. डायरेक्ट किटीतून आपण पाहतोय. 4 ठिकाणं 1 धाव होती तिथे, मात्र दुसऱ्यासाठी प्रयत्न, तिसरी देखील धाव इथून कंप्लीट केली जाते. क्या बाद आहे. ज्या ठिकाणं फक्त 1 धाव मिळत होती त्या ठिकाणं 3 धावा खर्च केल्यात. तर म्हणेन या छोट्या छोट्या चुका दोदाणी संघाला सुधारावा लागतील आणि एका धावेने ज्यावेळी संघ पराभूत होत असताना त्यावेळी मग त्या संघाला भरपूर काही सहन करावं लागत असतं. मात्र याही सामन्यामध्ये ते चित्र पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्यात. संघाची टोटल धावसंख्या 22 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. 4 विकेट संपन्न केले दोदाणी संघानं वागेरा संघाच्या. षटकातील अगदी पण पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स. समोर समाधानला पण पाहतोय. समाधानने 1 चेंडू पेस केला दत्ता बसमाचा आणि 1 धावेचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिला. खोलबट टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर इथून फेकण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाता. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. अंतिम टार्गेट सेट बॉल, कितपर्यंत धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात जरूर. आणि आजच्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणार ते कोणत्या संघाचं स्वप्न साकार होणार याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा या लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल, अजून एकदा डॉट पाहायला मिळतो. शेवट गोड केलं जात आहे दोदाणी संघाच्या माध्यमातून. 22 बनल्यात 18 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये 23 बनवायच्यात बेल्या 11 मोरिया दोदाणी टीमला. गेलं तर चौथा दिवस स्पर्धेचा आणि त्याच्यामध्ये पाहिलं ना तर मग अंतिम सामना पाहतोय.
बेला 11 धोद आणि मोरिया संघ त्याचनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना टार्गेट सेट केला. येणाऱ्या 18 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे टीम धोदाणी संघाला. पाहिलं गेलं तर वाघेरे संघाने फलंदाजी केली नाहीये, परंतु गोलंदाजीचं भरणं या संघाकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे अपोजिट संघाकडे पाहिलं ना धोदाणी संघाकडे फलंदाजी फार तितकीच चांगली आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर फलंदाज दीपक भस्मा असेल, त्याचनंतर दत्ता भस्मा असेल, त्याचनंतर मनोज भगत असे 3 फलंदाज आक्रमकी खेळीचे फलंदाज आहेत. यातील मात्र शंका नाही आहे, परंतु समीकरण फार सोपं आहे, परंतु तितकंच कठीण करेल टीम वाघेरा संघ. कारण त्याचं असं आहे की या संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे. येणाऱ्या 18 बॉल आणि 23 धावेची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज इन झालेत. दीपक भस्मा आणि मनोज भगत असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं एन्जॉयमेंट पाहतोय आपण. पाहायला गेलं तर अंतिम सामना आजच्या रात्रीमधला अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण वर्ल्डमध्ये कव्हरेज केली जाते. तर दादांचं देखील इथे आम्ही स्पर्धेच्या वतीनं करेल सहर्ष स्वागत आणि घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच इथे ATM ओपन केला गेला. दीपक भस्मा या फलंदाजाने लगातार 3 षटकार मारले. तर निश्चितच अरुण पारधिया साहेबांकडनं 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक. पहिलाच बॉल गुरुनाथ रिव्हर्स अटेम्प्ट, क्या बात आहे. पहिलाच बॉल वरती पंच अगदी डिसिजन पेंडिंग आहे. पहिलाच बॉल वरती पाहिला गेला तर जरूर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु ते अपील मात्र उचलून पकडली गेली होती. परंतु त्या पंचांनी स्तब्ध इशारा ठेवला. निश्चितच रिव्ह्यू नसणार आहे. त्याच्यासाठी पाहिलं गेलं तर चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. कुठेतरी बॉल स्लोअर पद्धतीचा होता, अगदी लेग कटर बॉल होता. त्याने कुठेतरी डॉट बॉलची सांगता झाली गेली. नेक्स्ट बॉल, क्या बात आहे. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू क्लिअर करेल सीमारेखा बाहेर. हा येतोय दीपक भस्माच्या बॅट मधून संघर्षमय चौकार. जीवदान मिळाले या फलंदाजाला. दीपक भस्मा या फलंदाजाला जीवदान मिळाले आणि स्ट्राईक एंड वरती पाहतोय मनोज भगत या फलंदाजाला. अद्याप देखील त्याची बॅट शांत होती. तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती. जरूर या बॉल वरती झेल टिपायचा होता, पण झेल टिपता आला नाहीये. क्या बात आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. मनोजच्या बॅट मधून येतोय बिग ब्लास्ट, बिग षटकार, 6 रन. स्ट्राईक चेंज झाली आणि त्याचं समीकरण आपण आत्ताच पाहिलं. मनोजच्या बॅट मधून मोठा तडाखा. हा देखील बॉल फ्लिक केलाय. अगदी थर्डमॅनच्या दिशेला चेंडू रवाना होईल. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका. मनोज ऑन द फायर, मिळेल 4 धावा.
धावा लागल्या गेल्यात. 15 धावा. इथे काय घडते? फुलटॉसवर दांडी उद्ध्वस्त, दांडी गुल केली जात्या. धक्का क्रमांक पहिला. बॅक टू द डगआउट. मनोज भगत. पाहायला गेलं तर शेवटच्या मॅचचा मात्र इथे पूर्ण स्वाद घेतला जातोय बघा. छोटे डान्सर मात्र पाहतोय आपण स्टेटमध्ये. अगदी प्रत्येक गाण्यावरती इथे डान्स केला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं चांगलं कौतुक करू. अगदी शेवटच्या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय स्क्रीनवरती. निश्चित घडतंय काय? येणाऱ्या अद्यापही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल आणि 8 धावेची गरज. ह्या बात आहे. दोन्ही संघांनी केलेले कष्ट आणि पराकष्ट, मेहनत मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू खाली. क्षेत्ररक्षक फक्त बनून राहील दर्शक. आहे ते दीपकच्या बॅट मधून हाय हॅन्डसम बिग षटकार. दोन रन्सची गरज आहे फक्त. इथे नो बॉल आणि सामना जिंकलाय टीम बेल्या 11 मोरिया दोदानी संघ. निश्चितच टॉप सुपर 5 मध्ये दाखल झालाय हा संघ. निश्चितच आपला एक ट्रॉफी आपल्या नावावर मात्र नशीब आजमावलं गेलंय. आणि आजच्या दिवसातला हा क्वालिफाय सामना मोरिया टीम 11 दोदानी संघ. निश्चितच अंतिम फेरीत लढत होती वाघेरा टीम सोबत आणि ते सामना जिंकलाय स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघाने. बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी. आणि हडलक टीम वाघेरा संघ अंतिम फेरीत थोडा पराजय झाला आणि दोदानी संघ मात्र इथे टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला.